ज्या महान व्यक्तीमुळं मी शिकतेय, मी त्यांच्याच माहेरच्या घरात वंशांसोबत भेटली, तर मला खूप भारी वाटलं. बरेच वेळा हे काही विषय निघाले की मी तिला सांगते हा विषय माझ्यासमोर काढायचा नाही, आता मी चालले वगैरे, हा विषय माझ्यासमोर काढायचा नाही. कारण आम्ही शूट करत नाही तेव्हाही आमचे व्हिडिओ कॉल रोज चालू असतात. रोज आम्ही एकमेकांची खूप चालली गप्पा तिच्या मारतो. डोळ्यात पाणी. खूप मी मिस करणार, कारण आता तसं वाटते की मी आईले की सारखं तर का म्हणजे मला जेव्हा मी फुले वाढत जाणार तेव्हा मला मी तुझी खूप आठवण येणार. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवर आली आणि संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे. कसे आहात? सगळे छान. खूप खूप भारी, खूप मजा. येस, पण मला असं वाटतं आता खूप इमोशनल मुवमेंट झाला आहे आणि जो काही घडला, आणि मला वाटतं साऊला खूप छान सप्रेम भेट मिळाली आहे. सो काय ते तिच्या बाबांनी सांगावे की नेमकं आता काय घडलं होतं. आमच्या छोट्या सावित्रीचा सगळ्या नेवसे पाटील घराण्याकडून, नायगाव ग्रामस्थांच्याकडून एक छोटासा सत्कार केला तिच्या भूमिकेसाठी, तिच्या गोडव्यासाठी, आणि सगळेच इमोशनल झाले. चैत्राली आणि या दोघी तर अगदीच रडल्या. आणि ती एवढ्यातल्या एवढ्यात केवढं गोड बोलली, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. तर मला वाटतं तीच सांगेल. सांग बरं. मला कसं वाटलं, मला खूप भारी वाटलं की जे माहेरचे म्हणजे सावित्रीबाईंचे जे आता वंश आहे त्यांच्यासोबत मी भेटली, तर मला खूप भारी वाटलं की त्यांच्यासोबत भेटली. आणि आता ज्या महान व्यक्तीमुळं मी शिकते, माझी आई शिकते, माझी बहीण शिकते, जे सगळे शिकते, मी त्यांच्याच माहेरच्या घरात वंशांसोबत भेटली, तर मला खूप भारी वाटलं आणि अभिमान वाटलं आणि मला खूप इमोशनल पण झाली मी. आई वडील कसे प्रोटेक्टिव्ह असतात ना, आपली मुलगी वाक्य पूर्ण व्यवस्थित करते की नाही, तर ती मागून येस, खरंच ते नातं आहेच. म्हणजे मी आत्ताच म्हणाले ना की या सगळ्यांनाच तुमचा इतका लळा आहे ना, की आत्ता देखील मी म्हणाले की आपण इथे उभे राहूयात का, बसूयात का, नाही ते इथे आले ना त्यांच्या बाजूला. सो ही फॅमिली किती कम्प्लीट झाली आणि किती छान वाटतं यांच्यासोबत. बापरे, म्हणजे जेव्हा आता आम्ही ही लग्न करून जाईल आणि आमचं काम थोडं थोडं कमी होईल, तर तेव्हा माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण मी फिल्म सिटीच्या खूप जवळ राहते, त्यामुळे मी कधीही वाटेल तेव्हा त्या सगळ्यांना भेटायला येऊ शकते. पण खूप इमोशनल आम्ही झालो आहे रोज सीन करताना. आम्ही रूममध्ये पण दोघी बरेच वेळा हे काही विषय निघाले की मी तिला सांगते हा विषय माझ्यासमोर काढायचा नाही, आता मी चालले वगैरे, हा विषय माझ्यासमोर काढायचा नाही. खूप इमोशनल आम्ही सगळेच झालो आहे, कारण ही मुलं पण खूप अटॅच झाली आहेत. म्हणजे ज्योतिरावांबरोबर काम खूप, आमचे सीन्स खूप कमी झालेत, पण तरी ते रोज येतात सेटवर, त्यामुळे त्यांच्याशी पण ते हाकच असे मारतात, नमस्कार सासूबाई, मग मी म्हणते नमस्कार जावई बापू. सो असंच ते रिलेशन आहे. ह्या तिघांची एका आई आणि मुलांचं जसं रिलेशन असतं, मग येऊन कडकडून भेटल्याशिवाय आमचा दिवस सुरूच होऊ शकत नाही, असं ते सगळं नातं आहे. आणि त्यामुळे ती फॅमिली, ती केमिस्ट्री खरं सांगू तर पहिल्या दिवसापासून झाली आहे. म्हणजे ही आवर्जून आणली आहे, केली असं नाही झालं. पहिल्या एकत्र वर्कशॉप झाले, काहीच नाही. स्पेशली काही घडवलंय असं काहीच नाही. म्हणजे आम्ही 23 तारखेला एक मीटिंग केली होती, ज्यात तू नव्हतास, पण काही कलाकार मंडळी होती निवडक, आणि तू होतास बहुतेक फक्त. हे पण नव्हते कोणी. आणि 25 पासून आम्ही डायरेक्ट सेटवर गेलो, त्यामुळे असं काही आमची वर्कशॉप्स वगैरे झाली नाही. पण एक काय म्हणतो, फॅमिली नॅचरल बॉन्ड आमचा जो काही क्रिएट झाला आहे, तो फॉरेव्हर असणार आहे एवढं नक्की. म्हणजे तो ह्या सिरियल पुरता असेल असं नाही, कारण आम्ही शूट करत नाही तेव्हाही आमचे व्हिडिओ कॉल रोज चालू असतात. रोज आम्ही एकमेकांची खूप चालली गप्पा तिच्या मारतो. डोळ्यात पाणी. त्यामुळे खूप खूप इमोशनल आहे सध्या. येस, पण आता तेच म्हणेल, ज्या व्यक्तिरेखेमुळे किंवा ज्या व्यक्तीमुळे आपण इथे सगळे उभे आहोत, हे खरं तर खूप भाग्याचं, आणि त्या मालिकेत काम करणं हे वेगळं भाग्य आहे. ताई, जेव्हा भूमिका आपल्याकडे येते आणि जबाबदारी वाढते, काय वाटतंय खरं तर? खरं सांगायचं, ही भूमिका आली तेव्हा नाकारण्याचा काही प्रश्नच नव्हता, कारण मी ती भूमिका अगदी दुसऱ्या क्षणी मी हो म्हटलं. कारण एकतर तू म्हणालीस तसं, इतक्या मोठ्या व्यक्तिरेखेच्या आईचं पात्र आपल्याला करायला मिळणं
ही खूप मोठं भाग्याचं काहीतरी कुठेतरी पुण्य करून ठेवलंय म्हणून आपण आज ह्या मालिकेत आम्ही सगळेजण काम करतोय. त्यामुळे नाकारायचा काही संबंधच नव्हता. आणि परत मी म्हटलं तसं की सावित्रीबाईंविषयी आपल्या पुस्तकांमध्ये लहानपणी आपण जे वाचलंय, ज्योतिरावांविषयी जे ऐकलंय ते खूप कमी आहे. पण ह्या मालिकेच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच खूप गोष्टी नव्याने कळल्या आहेत की सावित्रीबाई लहानपणी अशा होत्या, त्या रेबेलियस होत्या, हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. ते ह्या मालिकेमुळे मला असं वाटतं ऑडियन्सला पण कळणार आहे की अच्छा सावित्रीबाई अशा होत्या, अच्छा ज्योतिराव तालमीत शिकलेले आहेत. हे खूप खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ह्या मालिकेतनं कळणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मी काय आम्ही सगळेच खूप भाग्यवान आहोत की ह्या मालिकेचा एक छोटासा भाग आपण आहोत आणि ही मालिका लोकांना आवडते, याचा खूप आनंद होतोय. सो जिच्या डोळ्यात पाणी आले. मला सांग ताईला किती मिस करणार आहे अरे ऑफ स्क्रीन? खूप 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 म्हणजे इन्फिनिट आहे, काय नाही त्याचं हाईटच नाही. खूप आकाश ढगांपेक्षा वर खूप मी मिस करणार, कारण आत्ताच असं वाटतंय की मी हो. आईले की सारखं तर म्हणजे मला जेव्हा मी फुले वाढत जाणार तेव्हा मला मम्मी तुझी खूप आठवण येणार. म्हणजे मी त्यांना जाणार नाही, मम्मी टू म्हणते. मम्मी टू म्हणजे तिची खरी आई ती मम्मी मम्मी वन वन. आणि ही मम्मी टू. Yes. पण खरंच सांगायचं ना तर या लहान मुलांवर खूप प्रेमाचं वर्ष होतं. म्हणजे तुमच्यावर तर होतच आहे, पण या वयात ती जी भूमिका पार पडताय खूप आवडते. प्रेक्षक भरभरून कौतुक करतात. मला सांग किती छान वाटतंय की एवढी चांगली टीम आहे आणि सगळेच जण इतकं प्रेम करतात. भारी वाटतंय आणि रिस्पॉन्स पण खूप चांगलं आलं. माझे फ्रेंड्स पण माझे कौतुक केलं आणि परवाच माझ्या टीचरांचं पण मेसेज आलं की तक्षा तू खूप छान काम करते आणि रोज न चुकता मी तुझी सिरियल बघते. म्हणजे आता तर माझे एक्झाम्स चालू आहे. हा, मग एक्झामचा अभ्यास कधी करते? एक्झामचं मी भेटते तिला वेळ मिळतो तेव्हा तिचं चालू असतं अभ्यास. ती अभ्यास करते, ती इकडे काम करते, उत्तम काम करते. हो. सीन सगळा तिला पाठ असतो. ती ड्रॉइंग्स करत ड्रॉइंग्स असते. करत फावल्या असते. वेळात फावल्या तिचं वेळात ती काय आम्हाला चालू ग्रीटिंग, असतं. माझ्यासाठी ग्रीटिंग बनवते, त्याच्याबरोबर कविता करते, असं सगळं करते. मल्टीटास्किंग चालू All-rounder असते. आहे ती हा, आमची. ती ऑलराऊंडर आहे आणि हे तिला म्हणजे बघूनच कळतं हे खरं. पण बाकीच्यांनाही विचारायचं आहे. खरं तर विचारायचं, आत्ताच मी बोलताना ऐकलं की माझी आई देखील त्याच वंशातली होती आणि तसाच एक प्रवास सुरू झाला. सो त्या परंपरेत आपणही या मालिकेद्वारे येतो. काय वाटतं आत्ता, काय फिलिंग आहे ही? आत्ता कळतंय की मी केवढा गाढवपणा करायला निघालो होतो. म्हणजे या सिरियलसाठी जेव्हा मला पहिल्यांदा फोन आला तेव्हा मी थोड्या वेगळ्या गोष्टींचा विचार करत होतो, वेगळ्या विवंचनेत होतो. हल्ली मी खूप सारे सिरियल्समध्ये बॅक टू बॅक काही कॅमिओज केले, तर मी या सिरियलमधला कॅमिओ करावा की नाही अशा जरासा विचारत होतो. मी आमच्या प्रोडक्शन हाऊसला असं सांगितलं की मला एखादा मोठ्या लेंथवाला काहीतरी रोल काढणार आहे असं वगैरे मी सांगितलं होतं. तर त्यांनी मला इन्सिस्ट केलं की नाही, हा रोल तू कर आणि बघ तुला करून छान वाटेल. आणि जेव्हा मी पहिला, दुसरा, तिसरा सीन केला, मला पहिल्याच दिवशी जाणीव झालं की येस, यासाठी मला कदाचित हे माझ्या डेस्टिनीमध्ये होतं की हा रोल करण्याचा भाग गेला म्हणा. तर कधी कधी असं होतं ना की आम्ही मूर्खपणा करायला जातो पण डेस्टिनी तुम्हाला करेक्ट पाथवरती घेऊन येते. Yes. तसं माझ्या बाबतीत झालं. माझी आई रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीरांच्या शिकली आहे. नायगाव, वाई, सातारा या भागात माझ्या आजोळचं वावर होतं, त्यामुळे माझ्या आईने पण हे सगळं अनुभवलेलं आहे, त्यावेळचं वातावरण. आणि मी मगाशी म्हणालो तसं सावित्री आई ही महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतातल्या प्रत्येक स्त्रीची आई आहे, प्रत्येक माणसाची आई आहे. तर त्या मालिकेत काम करायला मिळते, आणखी काय पाहिजे. नक्कीच. पण घरात लेक आहे आणि आता जेव्हा मालिकेत हे सीन शूट होतात तेव्हा किती भरून येतं, कारण की ते कुठेतरी अटॅच्ड होतच. मी म्हणालो ना, मी सिरियल हो. हेच होतंय रोज आमचं. आणि सिरियल म्हणजे घेत असताना आपण ॲक्टर बऱ्याच वेळेला कमर्शियल विचार करतात, बऱ्याच वेळेला की आपले दिवस किती लागणार आहेत, किती दिवसाचा आपला ट्रॅक चालणार आहे. हे कुठेतरी मागे पडत गेलं हळूहळू जेव्हा ही पोरगी आम्हाला भेटली. आणि या सिरियलचं इथं जी पॉझिटिव्ह वाईब आहे,
इथं काम करण्याचा, ही भूमिका करण्याचा जो आनंद आहे आणि प्रेक्षकांचा येणारा प्रतिसाद आहे, याने हा रोल जास्ती आणखी चालावा हे वेगळ्या कारणासाठी वाटायला लागलं. ह्या मुलीपासून आता म्हणजे रोजची होणारी भेट त्याच्यापासून लांब जाऊ नये असं वाटायला लागलं. तर ते सगळं हळूहळू बदलत गेलं आणि आता अगदी आम्ही पॉझिटिव्ह आई वडील झालेलो आहोत. हो, पण आता फाईट मास्टरांना विचारणार काय कमालीचे फाईट सिक्वेन्स केलेत म्हणजे रडतायत आमचे फाईट मास्टर ओ. पण पण इतके छान सीन केलेत. मला सांग कोणता सीन सगळ्यात छान, म्हणजे असं असतं ना की एक आवडतो, तो कोणता सीन होता? माझा आवडता सीन म्हणजे मी जेव्हा माझे बाबा म्हणजे गोविंदराव फुले यांच्याशी भांडत असतो लग्नाविषयी. लगीन नाही करायचं, मला शिकायचं खूप. आणि त्यांची एक बाजू असते की नाही तो लगीन करायचा आणि संसारात रमायचं. तेव्हा जे मी आंघोळ करत असतो तांब्या घेऊन, ते एक वेगळीच फिलिंग आलेली की खरंच असं वाटत होतं लगीन होणार आहे माझं. शाळाच बंद झाली माझी आणि आता तेच झाले माझं सुद्धा. हो, पण आता मला सांग की ही जेव्हा मालिका विचारली गेली, जेव्हा तुला कळालं असेल की आता तू या मालिकेचा भाग होणार आहे, तर तुला कसं वाटत होतं आणि या सेटवरचा पहिला दिवस तुझा कसा होता? या मालिकेत मला महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका करायला भेटते, याचा मला खूप अभिमान वाटतोय. अशी व्यक्तिरेखा ज्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी धडपड केली, सावित्रीबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहन केलं. आणि पहिला दिवस म्हणजे असं वाटत होतं की जेव्हा मी ड्रेसअप केलं, ड्रेसमध्ये होतो, सीन्स आलेलं मला, तेव्हा वाटत होतं की खरंच असं झालं असेल का, असे विचार मनात येत होते. आणि पहिल्या दिवशी आपण कॉन्शियस होतोच, पण कॉन्शियस झालो आणि त्या कॅरेक्टरबद्दल मला एक महत्त्व समजलं की महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे स्त्रियांसाठी, इतर स्त्रियांसाठी एक कायच बोलू आता, निशब्द आहे मी, मला बोलताच येत नाही त्याच्याबद्दल. मला हे खरं तर बघून खूप छान वाटतं की ते या वयात ती भूमिका समजून काम करतात. त्या भूमिकेमागचं जे कारण आहे ते स्वतः घेतात आणि मग काम करतात. पण आता थोडंसं फन कडे येते की हे जे छोटे दोघे आहेत, मला सांगा तुमचं हिच्यासोबतचा बॉन्ड कसा आणि या सेटवर ऑफस्टँड मस्ती किती करतात खरं तर हे सगळं. मला असं वाटतं हे आईच चांगली पोलखोल करू शकते. करतात. म्हणजे एकदा तर असं झालं होतं की आम्ही बाजूबाजूच्या रूम मध्ये होतो आणि मेकअप रूमच्या कंटेनर्स असल्यामुळे ज्या लागून कंटेनर्स आहेत, सो आवाज ऐकू येतो. मला झोपायचं होतं, मला एक 10-15 मिनिटं मला गॅप होती आणि कंटिन्यू शूट चालू होतं. सो मी म्हटलं जरा आता झोपूया. आणि हे दोघं अखंड बोलत होते या सुरात. सो मी फक्त असं ओरडून सांगितलं 10 मिनिटं शांतता, 10 मिनिटं पिन ड्रॉप सायलेन्स, 11व्या मिनिटाला सुरुवात परत. म्हटलं ठीक आहे, 10 मिनिटं शांतता दिलीत ना. सो खूप मस्ती करतात. आम्ही पण खूप मस्तीखोर आहोत, पण आम्हाला जरा मस्तीला वेळ कमी मिळतो कारण बॅक टू बॅक सीन्स चालू असतात. हा शब्दकोडी खूप घालत असतो. हो. इकडे शॉर्ट चालू असतो आणि हा बापरे. मध्येच हे करून एक कोडं घालतो आणि तिचं उत्तर विचारतो. चल आता एक कोड पाहिजे आणि हे दोघे उत्तरं देतील मला असं वाटतं. Lunch break over होईल आमचा. एखादं हिरवी पेटी काट्याने भरलेली धावा. भेंडी. माहिती आहे ना, म्हणजे हुशार आहेत Google, ते दोघं. सर्च कोडं करतात सांग ते. तरी. अख्खं हिरवी पेटी. हिरवी पेटी काट्याने भरलेली, उघडून पाहिली तर मोत्याने भरलेली. ओह, काटे असतात भेंडी. मेंढ्यांना. येस, पण दोघं खूप हुशार आहे. मला तुमच्या दोघांकडनं एक शेवटचं उत्तर ऐकून घ्यायचंय की कसं वाटतं या सगळ्यांसोबत काम करताना या सेटवर असताना? मला ते ह्यांच्या सगळ्यांसोबत काम करताना खूप चांगलं वाटतं आणि मला ह्याच्याबद्दल खूप असं शिकायला भेटतं आणि मला सोशल सायन्स आवडतं, रीडिंग वगैरे खूप आवडते, म्हणून मला सिरियलमध्ये खूप मजा येते. काम करताना कसं वाटतं? मज्जा धमाल आहे. सेम टू सेम. सेम टू सेम. ओके, सो थँक्यू सो मच आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.